Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. तिकडे पण महापौर पदाबद्दल बोलत होतो. उद्या सत्ता आली तर शिवसेना मनसे तिथे भांडण होतील का महापौर पदावर? नाही, अजिबात नाही. उद्या जर सत्ता आली नाशिकमध्ये तर 100% राजसाहेब आणि उद्धव साहेब हे त्यांच्या युतीचा महापौर येथे नाशिकमध्ये बसेल. कुठल्याही प्रकारचं भांडण वगैरे काही होणार नाही. त्यांची युतीचा महापौर म्हणजे कोणाचा? राजसाहेब आणि उद्धव साहेब यांचा महापौर बसेल. म्हणजे कोणाचा? शिवसेना किंवा मनसे एका वेळेला एकच बसेल? ते दोघं मिळून ठरवून घेतील आणि आम्हाला ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. शिवसेनेचा झाला तरी चालेल? तरी आम्हाला काही हरकत नाहीये. अच्छा, एवढ्या तर एकरूप झालेले युबीटी आणि मनसे? हो, 100% उद्धव साहेबांनी सांगितलं, राज साहेबांनी सांगितलं की आम्ही एकत्र आलोय ते फक्त एकत्र राहण्यासाठी. हे एकत्र आले एकत्र राहण्यासाठी. ते मराठीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये, नाशिकमध्ये काय कारण आहे ठाकरेंच्या एकीचं? नाही, नाशिकमध्ये पण जसं बघितलं की दोघी पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे. मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले होते, त्यावेळेस राज साहेबांनी कायापालट केलेला आहे. उद्धव साहेबांचेही बरेच नगरसेवक निवडून आले होते आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. तो कायापालट नाशिककरांना का नाही दिसला? 2017 मध्ये पण आमचे आले होते ना बऱ्यापैकी. सत्ता नाही आली ना? 12 मध्ये सत्ता कशी नाही आली? त्यावेळेस जे होतं बीजेपीने काही भूलथापा देऊन जे आमचे गरीब भोळीभाली जे जनता आहे त्यांना बीजेपीने खूप भूलथापा देऊन त्यांची सत्ता बसवली. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना जनता त्यांची जागा दाखवणार आहे. मला एक सांगा, तुम्ही पण नाशिकचेच आहात? हो, सभा आता म्हणजे मतदानाच्या 2-4 दिवस आधी सभा घेणं फायद्याचं ठरेल का, की थोडा आधी पण यायला हवं? 101%. मी 2 प्रश्न विचारले. सभा आता एवढ्या आयत्या वेळेला घेण्याचा फायदा होईल की त्याने आधीपासून सभा घ्यायला हवी? आता घेतली तरी चालेल ना, आधी घेतली असती तरी चालले असते. आधी यायला हवं होतं. नाही, आज घेतली तरी चालेल. कसं चालेल? तुमच्या तोंडावरती. मला सांगा, ते दोघं नेते इथे येणार, भाषण करणार, त्याच्यावरनं अख्ख्या नाशिककरांचं मतपरिवर्तन कसं होणार? होणार. जे बोलणार नाशिककर जे आहे आता दोघं भावांच्या पाठीमागे पुरे 100% आहे. एवढंच. मुद्दे काय तुमच्या? मुद्दे जे आहे आता जे लोकांनी विकास केलेला नाही तो विकास कामी आम्ही करणार मनसेवाले. काय विकास झाला नाही? आता जे रस्ता आहे, पाणी नाहीये लोकांना एकच टाइम पाणी येतं, ते पण 2 तास पाणी येत असतं सकाळच्या पारी, संध्याकाळचे पाणी येत नाही. विकासावर तर भाजप मतं घेते. भाजप म्हणते विकास आम्ही केला, आता तर मेट्रो पण. विकास केलेलाच नाही ना, दिसतोय ना आज पण. भाजपाने ज्या पद्धतीने वृक्षांची इथं कत्तल केली आहे त्या पूर्ण नाशिकने ते बघितलेलं आहे. ज्या प्रकारे त्यांनी तपोवन या विषयावरती जसं काही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल केली आहे. पूर्ण नाशिककर हे बीजेपीवर नाराज आहे आणि ते त्यांच्या मतातून त्यांना 100% दाखवतील. मला आता खरं तर अशा गोष्टी आपण पत्रकार म्हणून हायलाईट नाही केल्या पाहिजेत, पण ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्याच्यातनं या गोष्टी हायलाईट कराव्या लागतात. दुर्दैवानं तर कुठल्याही बाजूने असल्या तरी कराव्या लागतात, कारण की मनसेच्या उमेदवाराचं नाव इथे आपल्याला शेख पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये सुद्धा अशी एक उमेदवारी पाहायला मिळालेली होती, तर त्याबद्दल सुद्धा समजून घेऊया. मनसेला सुद्धा मुस्लिम उमेदवार चालतात? मनसेला सुद्धा मुस्लिम उमेदवार चालतात? हो, मग मराठी मुसलमान हा पूर्ण महाराष्ट्राचा कणा आहे. जसे राजसाहेबांनी सलीम मामांचं नाव प्रत्येक सभेमध्ये घेतलेलं आहे. काल इंटरव्ह्यू त्यामध्ये पण त्यांनी सलीम मामांचं नाव घेतलेलं आहे. जो मुस्लिम महाराष्ट्र हिताचा देशाचा विचार करतो तो प्रत्येक पक्षाला असतो, परंतु काही पक्ष फक्त मुद्दामून काही आपलं त्यांचं राजकीय विष पेरण्याचं काम करतात आणि ते उमेदवार घेत नाही. परंतु मनसे आणि शिवसेना असे पक्ष आहे जे या मुस्लिम उमेदवाराचं जात धर्म बघत नाही, त्यांची देशावरची निष्ठा आणि मराठीबद्दल असलेलं प्रेम बघतात. याच वरनं त्यांच्यावर टीका होते ना, म्हणजे उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, की तुम्ही हिंदुत्व सोडून दिलं. नाही, असं काही सोडलेलं नाहीये. भारतावर प्रेम करणारा प्रत्येक मुस्लिम हा त्यांना जवळ वाटतो आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रत्येक मुलांना सारखाच आहे, असं काही नाहीये. इथे जास्त हिंदुत्ववादी मतदार आहेत असं मानलं जातं. आता कुंभमेळ्यावरनं सुद्धा बऱ्याच काही गोष्टी होत आहेत, राजकारण होत आहे. या सगळ्या वातावरणामध्ये मुस्लिम उमेदवार कसा निवडून? आपण बघितलं असेल की 2014 मध्ये पण राजसाहेबांचे 5 ते 6 मुस्लिम नगरसेवक निवडून गेले होते. आणि असं नाशिक आमची अशी नगरी आहे जिथे जातपात धर्म मानला जात नाही, तरी काही राजकीय शक्ती हे विष पेरण्याचं काम करत असतात. परंतु आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नाशिकची जनता ही कुठल्याही पक्षाच्या जातीय ध्रुवीकरणाला भीक घालणार नाही आणि ते महाविकास आघाडी जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देतील. तुम्ही थोडं पुढे या. तुमचं नाव काय? जिलानी. मुस्लिम आहात, मग मनसेसोबत जावंसं का वाटलं? कारण की आपले जे मामा आहे ते पहिल्यापासून मनसेत आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत कायम राहणार.
मग राज ठाकरे ज्या वेळेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाषण करतात त्यावेळेला दुखत नाही म्हणजे मुस्लिम समाज? दुःखत नाही असं तर काही नाहीये, पण मामा सोबत आम्ही नेहमीच राहणार. तोच तर प्रश्न आहे ना की ज्या वेळेला हिंदुत्ववादी नेत्यांकडनं काही ठराविक पद्धतीची भाषणं होतात, मुस्लिम समाजाला त्याच्यात काही वाईट वाटत नाही? आम्ही सर्व धर्म स्वभाव याच्यावर चालणारे लोक आहे. सर्व धर्म हे सर्वांचा देव एकच असतो. सर्व एकाच आपल्याला फक्त विकास करायचा आहे. आपण धर्म सांगून विकास नाही करत. आपण फक्त विकास करताना मशिदीवरील भोंग्यांचे पण विषय निघतात ना. मशिदीवरील भोंग्यांचा विषय निघतो त्यावेळेला अडचण नाही होत? होते पण आता मशिदीवरील भोंग्यांचा विषय निघतो त्यावेळेला मग या मुस्लिम उमेदवारांची नाही, तुम्हाला खरं सांगायचं झालं तर जेव्हा तो राजसाहेबांनी भोंगेवारचा प्रश्न मांडला तो फक्त मशिदीवरचं मांडणं होता. जेवढे धार्मिक स्थळ असतील त्याला एक आवाजाची त्यांनी मशिदीवरील भोंगे म्हटलं होतं. नाही, त्यांनी धार्मिक स्थळांचाही उल्लेख केला होता. आपण त्यांचे भाषण बघितलं तर त्यांनी सर्व धार्मिक स्थळांचा उल्लेख केलेला होता. आपण त्यांचे भाषण बघू शकतात. परंतु असं काही नाही, त्यांनी प्रत्येकी बोलले होते. त्यावेळेस मामांनी आणि अनेक मुस्लिम समाजाच्या काही अभ्यासू लोकांनी त्याला समर्थन दिलेलं होतं. मला सांगा आता, तुमच्याकडे तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही प्रचार कसे करताय मग? मराठी नाही येत आम्हाला. आता तुम्ही हिंदीत बोला, मी मराठीत बोलते. तुम्हाला मराठी येत नाही आणि तुम्ही मनसेत आहात. तुम्हाला मराठी येत नाही आणि तुम्ही मनसेत आहात. नाही, मराठी येते असं काही नाही. मराठी सर्वांना बोलता येते, पण आमची मदर टंग हिंदी म्हणून मी एवढा प्रॉपर बोलू नाही शकतो. कुठून आहात तुम्ही? कुठून आहात? मी इथूनच आहे. मी सातपूरला राहतो. पण तुमची मातृभाषा हिंदी आहे, मग मराठी चांगलं तर बोलतात. हा, चांगलंच बोलतो मराठी. ते मला म्हणाले की तुम्हाला मराठी येत नाही. ते मला म्हणाले तुम्हाला मराठी येत नाही. नाही येते मराठी, असं काही नाही. मग मला सभा ऐकण्याची राजसाहेबांची आतुरतेची वाट आहे. नक्कीच राजसाहेबांची सभा निमित्त नक्कीच नाशिक. कुठून आलात? कुठून आलात? मी सातपूर भागात आलोय. सलीम मामा शेख एकनिष्ठ यांचा कार्यकर्ता आहे मी. एकनिष्ठ सलीम मामा मला एक सांगा, मुस्लिम समाजाचा मनसेवर का विश्वास आहे जेव्हा की तुमच्याकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सुद्धा पर्याय आहेत? मॅडम, सगळ्यात पहिले मराठी माणसाची युती. आम्ही मराठी मुसलमान आहोत, या गोष्टीचा आम्हाला सगळ्यात महत्वाचा गर्व आहे. आणि आम्ही सगळे मुस्लिम बांधव महाराष्ट्रातले सगळे ठाकरे ब्रँडच्या मागे उभे आहोत. का ठाकरे ब्रँडचं बरंच का विश्वास? कारण की ठाकरे ब्रँड हाच महाराष्ट्र आमचा वाचवू शकतो. कारण की ठाकरे ब्रँडवरच आमचा खरोखर विश्वास आहे. कारण की हेच आज महाराष्ट्राच्या मराठी माणसाला मुंबई, नाशिक या ठिकाणी हेच यांच्यावरच मराठी माणसाचा आज गर्व आहे आणि हेच वाचवू शकता महाराष्ट्राला. ज्या पद्धतीने सलीम, ज्या पद्धतीने बीजेपीने जे असा हाकार माजवलेला आहे प्रादेशिक पक्षांना, महायुतीने बीजेपी पक्षाने जो पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचा जो हेतू घेतलेला आहे त्याला मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्रातला तो हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, सगळा धर्म समभाव हे दोघं ठाकरे बंधूंसोबत उभे राहून येणाऱ्या काळामध्ये महायुतीला सडेतोड उत्तर हे आपण देणार आहे.